पुण्यातील जमीन खरेदी व्यवहारामुळे महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव आल्याने चाहूबाजूंना टीका सुरू झाली आहे. पुण्याच्या कारेगाव पार्क भागात सुमारे 40 एकर म्हणजे 16 हेक्टर इतकी अत्यंत मौल्यवान जमीन एका खाजगी कंपनीला केवळ 300 कोटी रुपयात खरेदी केल्याचं समोर आलं आहे. या जमिनीची बाजारभावानुसार किंमत तब्बल 1800 कोटी रुपये आहे. एवढ्या मोठ्या फरकात झालेला हा व्यवहार म्हणजे प्रचंड आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या व्यवहारात पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज या कंपनीचा थेट सहभाग असल्याचं उघड झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे वैशिष्ट्य असं की इतक्या मोठ्या व्यवहारात मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये इतकी भरल्याचं उघड झालं आहे. एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी फक्त 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी हे ऐकून सामान्य नागरिकांनाही धक्का बसलाय. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून महसूल विभागाने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार काही अधिकारी आणि नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नियमाचं उल्लंघन केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पुणे तहसीलदार यांच्यासह काही अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलं आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून 3 जणांची नावे पुढे आली आहेत. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारो या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीतल तेजवानींकडे या जमिनीचा पॉवर ऑफ अटर्नी होती. तिच्या माध्यमातून हे जमीन अमेडिया कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. दिग्विजय पाटील हे पार्थ पवार यांच्या कंपनीतील भागीदार असल्याचं समोर आलं आहे. दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झाला आहे, पण पार्थ पवार यांच्या नावावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे राजकीय विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आहे, एकावर गुन्हा पण दुसऱ्यावर का नाही? म्हणजेच पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात येते का? असा संशय निर्माण झाला आहे. या व्यवहारात जे काही झालं ते केवळ चुकीचं नाही, तर महाराष्ट्राच्या लोकांच्या मालमत्तेवर दरोडा आहे, असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र शब्दात अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं, अजितदादांचे 2 ड्युटे आहेत. एक दारूचा व्यवसाय करतो आणि दुसरा जमिनीचा घोटाळा करतो. अजित पवार हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे दरोडेखोर आहे. हाके यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करताना इशारा दिला, जर या प्रकरणात त्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. हाके यांनी पुढे सांगितलं की अमेडिया कंपनीची स्थापना अजित पवार यांच्या शिवाजीनगर येथील घरात झाली. त्यामुळे या प्रकरणात अजित पवार यांचा अप्रत्यक्ष सहभाग नाकारता येत नाही. त्यांनी पवार कुटुंबावर मोठा आरोप करत म्हटलं की हे कुटुंब हजारो कोटी रुपयाच्या जमिनी, प्रकल्प आणि निधी जमावण्यात गुंतलेलं आहे. त्यांनी भाजपवरही टीका केली. ते म्हटले, भाजपचे भांडवलच पवार कुटुंब आहे, त्यामुळेच भाजपने त्यांना जवळ केलं आहे. त्यांनी चेतावणी दिली आहे, पुढे आणखी प्रकरण बाहेर येतील. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केलं, कोणताही व्यक्ती कोणीही मोठा असो, जर गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी होणारच. महसूल विभागाने अमेडिया कंपनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजूनही पार्थ पवार यांच्या नावाचा थेट उल्लेख एफ-आय-आर मध्ये नाही. त्यामुळे विरोधकांचा रोष अधिक वाढलाय. विरोधक म्हणतायत की जर दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा होऊ शकतो, तर कंपनीतील मुख्य भागीदार पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही? या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच संबंधित जमीन ही महार वाटण जमीन म्हणून ओळखली जाते. म्हणजे हे ऐतिहासिक वाटण जमीन आहे, जी परवानगीशिवाय विकता येत नाही. अशा जमिनींच्या विक्रीसाठी शासनाची स्पष्ट मंजुरी आवश्यक असते. पण या प्रकरणात अशा कोणत्याही मंजुरीचा पुरावा नाही. त्यामुळे संपूर्ण व्यवहार संशयास्पद वाटतोय. महसूल विभागाच्या मते या व्यवहारात अनेक कायदे मोडले गेले आहेत आणि स्टॅम्प ड्युटीचं नुकसान सरकारला झालं आहे. आता पोलीस शीतल तेजवानीचा शोध घेत आहे. तिचा या व्यवहारातील मुख्य सूत्रधार मानली जाते. तिने जमीन विक्रीसाठी वापरलेल्या पत्त्यावरील कंपनी सध्या बंद आहे. त्यामुळे तिचा शोध घेणं कठीण जात आहे. तर तिच्या अटकेनंतर या प्रकरणातील खरे धागेदोरे उलगडीत होतील आणि पार्थ पवार यांचा खरा सहभाग समोर येईल, असं पोलिसांचं मत आहे. या प्रकरणात अजित पवार मात्र स्वतःचा आरोप फेटाळून लावले आहेत.
त्यांनी सांगितलं, की "या व्यवहाराबद्दल माझ्याकडे कोणताही माहिती नाहीये. माझ्या नावाचा वापर कोणी करत असेल, तर मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाहीये." पण विरोधकांनी त्यांच्यावर अविश्वास दाखवला आहे. त्यांचं म्हणणं आहे, हा व्यवहार त्यांच्या घरात नोंदणीकृत कंपनीने केला आहे. मग ते अभिघ्न कसे राहू शकतात? दरम्यान विरोधकांनी सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे. सरकारने चौकशीचे आदेश दिले असले तरी विरोधकांचा विश्वास बसत नाहीये. त्यांचं म्हणणं आहे, की चौकशी फक्त वेळ मारून नेण्यासाठी आहे. त्यांनी मागणी केली आहे, की या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि पार्थ पवार तसंच संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी. अशा प्रकारे पुण्यातील या जमीन प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार कुटुंब सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. पुढील काही दिवसात चौकशी अहवाल येईल आणि त्यावरून या प्रकरणाचं भवितव्य ठरेल. पण एक मात्र निश्चित आहे, अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या राजकीय प्रतिमेवर या प्रकरणाने मोठा डाग लागू शकतो आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा वादळ उठलं आहे. तर जमीन घोटाळा प्रकरणाबद्दल तुमचं मत काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.